कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी एका बँकेमध्ये कामाला आहे ॲज अ क्रेडिट ऑफिसर आणि माझं पॅशन म्हणून मला मॉडेलिंग करायला खूप आवडतं आणि ह्या सगळ्यांशी मैत्री म्हणजे आमचा सगळ्यांमधला पॉझिटिव्हनेस आम्हाला एकत्र आणतो। आम्ही प्रत्येक जणांमध्ये काही ना काहीतरी क्वालिटी अशी आहे की आम्हाला घट्ट मैत्री करून देते। पण तुम्हीच सांगा आता कोणाकोणात काय काय क्वालिटी आहेत असं तुम्हाला वाटतं? आता गीतांजलीचं झालं तर ती खूप क्रिएटिव्ह आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्यातला क्रिएटिव्हपणा घ्याल जर घ्यायचा झाला। यांच्याकडून काय घ्याल? ती थोडी इमोशनल आहे, मग रडवेपणा घ्याल? नाही थोडी इमोशनल आहे पण तेवढीच लगेच अशी अटॅच होते सगळ्यांना। ती पण खूप सपोर्टिव्ह आहे। हिच्यामध्ये हिचा रॅम्प वॉक म्हणजे एकदम क्लास आहे, एकदम क्लास, सिरियसली। म्हणजे ती शो स्टॉपर असते बऱ्यापैकी, बऱ्याच शो भरपूर आहे तिच्यामध्ये। आणि हिचं थोडीशी रागीट आहे। रागीटपणा पाहिजे, रागीटपणा पाहिजे की नाही? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली। कसं जमलं होतं? अरेंज मॅरेज होतं माझं। पप्पांचे मित्र आहेत, त्यांच्या थ्रू यांची ओळख होती। मग पप्पांना सांगितलं की चांगला मुलगा आहे, तर मग हे पाहायला आले आणि पाहताच मला पसंत केलं। पण मी म्हटलं कोकण सासर आहे आणि मी इकडची नगरची, तर मग मी थोडंसं म्हणजे पप्पांना बोली कशाला, आपलं काही कोकणाशी कनेक्शन नाहीये, ते एवढ्यात आपण नको। पण आता कसं वाटतंय कोकणात गेलात ते बरं झालं? खूप छान, आणि इतकी गोड माणसं आहेत मी सांगूच शकत नाही। अरे मग कोकणातली माणसंच गोड असतात, साधी बोळी हे काही वाक्य खोटं नाही। तुमच्या घरी काय म्हणणं आहे या मॉडेलिंग बद्दल? इनिशियली आईबाबांना जमत नव्हतं, कारण की त्यांचं जे आहे फील्ड ते टोटली डिफरंट होतं। तर बाबांची इच्छा होती की मी डॉक्टर, तर मुलगी पण डॉक्टर व्हावी। पण माझ्या अभ्यासामध्ये सो होतं स्कोरिंग, पण माझा आधीपासून आर्टिस्टिक फील्डमध्ये जास्त हे होता, कल होता। तर मग टचवूड हजबंड छान मिळाले, तर ते सपोर्ट करतात। कसे मिळाले, कुठे? आणि आमचं अरेंज मॅरेजच आहे। हो ना, म्हणजे मिळाले म्हणजे नाही म्हणजे अरेंज मॅरेज आहे, बाबांच्या थ्रूच सगळं झालं जे पण त्यात माझं पण एक वेगळं होतं की मला नागपूरच्या बाहेर जायचं नव्हतं जायचं। पण बाबांनी एकच म्हटलेलं की ज्याचं नशीब जिथे असेल त्याला तिथे जावं लागेल, आणि मग नशीब ठाण्यात होतं तर इथे आली। तुम्ही आणि तुमचे मिस्टर याच्यात कोणाचं नशीब चांगलं असं बाबा म्हणतात? बाबा म्हणतात माझं चांगलं। ते म्हणतात की आम्ही आमचं टेन्शन दुसऱ्याला दिलं। हो ना। तुमचं कसं काय? माझी ऍक्च्युली लव्ह कम अरेंज आहे। मग काय एवढं दुःखी कारण मी कन्फ्युज आहे काय होतं ते, लव्ह होतं की अरेंज होतं। अच्छा, अजून माहित नाही तुम्हाला? अजून पण मी कन्फर्म नाहीये, कारण इथेच कोपरखेरण्यामध्ये एक नगरसेवक त्यांचं ऑफिस होतं, तर तिथे ते काहीतरी रॅन्डम त्यांचं काम होतं त्याच्याकरता ते आले होते। आणि मी नुकताच माझा जॉब सोडला होता आणि ते नगरसेवक होते ते पप्पांचे फ्रेंड होते। तर मी घरी होते तर पप्पा बोलले की काही डेज तू तिथे जा, हेल्प वगैरे लागेल, कारण इलेक्शनचं चालूच होतं काम। तर मी तिथे गेल्यानंतर 1 मंथ त्यांनी मला ऑब्झर्व केलं, ते तिकडे यायला त्यांनी स्टार्ट केलं कंटिन्यू। आणि मग नंतर त्यांनी म्हणजे मला विचारलं, डिरेक्टली प्रपोजच केला, आणि मग सीट आमचं जिंकून आलं तर आम्ही सगळ्यांनी पिकनिक काढली। तर आम्ही गणपतीपुळेला गेलो आणि मग तिकडे त्यांनी मला प्रपोज केला, विचारलं, आणि मग मला वाटलं जेन्युइन जर लग्न करणारा असेल तर तो घरी बोलायला काय म्हणजे माघार घेणार नाही, आणि घरचं थोडं स्ट्रिक्ट वातावरण होतं। तर मी आईला वगैरे ह्याच्याबद्दल कल्पना दिली, आणि सेकंड डे घरातलं वातावरण एकदम शांत। मम्मीने पप्पांना काहीतरी सांगितलं होतं आणि मग पप्पांनी बसवलं वगैरे, मला विचारलं ह्याबद्दल काय आहे वगैरे विषय असा, कारण बेसिकली आमच्या इकडे कसं म्हणजे मी घाटावरची आहे। ते जे काही ऑफिसमध्ये येत होते ते तुम्हाला आवडत होतं ना? त्या दरम्यान तर मला काहीच माहिती नव्हतं। म्हणजे कसं काय? मग गणपतीपुळेला गेला? मी वडापाव दिला होता त्यांनी तो वडापाव एका वडापाववर झालेलं आहे सगळं। मी वडापाव दिला, त्यांनी तो घेतलाच नाही। मग नंतर मला वाटलं खूप ॲटिट्यूड वाला माणूस आहे, मी इग्नोर केला, आणि नंतर मग ते मला ऑब्झर्व करत होते। वडापाव नाही तिथे होते, आम्ही काम करायचे ना सगळेजण, मग देत होतो आम्ही। तर मग नंतर असंच घरी वगैरे सांगितलं। आणि आता त्यांची स्थिती पावासारखी आहे की पावाच्या मध्ये मिळालेल्या वड्यासारखी झाली आहे? कारण ऍक्च्युली कोकणची माणसं खूप शांत साधी भोळी असतात। सोलापूरची मी आहे तर मी थोडीशी अशी ठसकेदार, असं म्हणजे जरा भांडण वाला चटणी वडापाव चटणी, मी पण नगरची। पण नंतर ते जुळून आलं आणि मग झालं लग्न, म्हणजे 2 महिन्यामध्येच एंगेजमेंट आणि 8 वर्ष झाली लग्न। आता कसे वागतात ते खूप छान आहेत, मीच त्यांना खूप त्रास देते। हे कळतं तुम्हाला? तरी काही बदल नाही, कारण त्यांना तेच हवं असतं। त्यांनी जेव्हा मला ओळखलं तेव्हा पण मी तशीच होती। सर माझं अरेंज मॅरेज आहे। येस। कुठे?
आम्ही दोघंही ऐरोलीमध्येच, म्हणजे माझं माहेर आणि सासर दोन्ही पण ऐरोली असल्यामुळे सगळ्यांना गैरसमज झाला होता की यांचं लव्ह मॅरेज आहे. माझ्या सासऱ्यांनी खरं तर मला चॉईस केलं होतं. मी असंच मार्केटमध्ये गेली होती आईसोबत, तर त्यांनी मला तिकडे बघितलं होतं. तर त्यांनी थ्रू सगळ्यांच्या थ्रू कॉन्टॅक्ट केला आमच्यापर्यंत की ही मुलगी आहे ती आमच्या राहुलसाठी पाहिजे म्हणून. तर मग त्या थ्रू आमचं झालं होतं, जमलं होतं. कुठलं मार्केट? ऐरोलीचं. ऐरोलीच्या मार्केटमध्ये हेही घडतं. बघा, अशी तुमची मैत्री जमली. तुमच्या मैत्रीत कोणी स्वभाव बदलण्याची गरज आहे? अतिशय मानखोर आहे राहुल. एवढ्याची काय एवढं का रागावता तुम्ही? नाही, मला थोडं राग येतो पटकन. जर ह्यांनी काही कॉन्टॅक्ट नाही केला किंवा मला नाही समजलं, जर ह्यांनी प्लॅनिंग केली आणि मला जे नाही कळालं, तर मी पटकन त्यांच्यावर शॉर्ट टेम्पर्ड होते आणि म्हणजे इतकी शॉर्ट टेम्पर्ड की आम्ही जर भेटायचं ठरवलं आणि काहीतरी ठरवलंय की बाबा आज जीन्स टॉप घालूयात आणि चुकून एखादीने नाही घालून आलं तर तिचं टेम्परेचर इतकं हाय होतं की आपण जर ठरवलेलं आहे तर तुम्ही ते का नाही घातलं. काढताना एकच ऑड दिसते ना, तिला काढून टाकायची. ते त्याचा पण राग येतो. मला तुम्हाला विचारायचं, आता हा जेव्हा कार्यक्रम टीव्हीवर दिसेल तेव्हा तुमच्या कुटुंबातले सदस्य बघतील हा कार्यक्रम. आता ज्या वेळेला कोणी स्वभावात बदल करण्याची गरज आहे असा मी प्रश्न विचारला तेव्हा सगळ्यांनी बोट तुमच्याकडे दाखवलं. घरातून मिस्टर जेव्हा हा कार्यक्रम बघतील तेव्हा या सगळ्या त्यांच्या मनातलंच बोलतायत असं त्यांना वाटेल. हो, वाटेल. तुमच्यात अबोला झालाय कोणा? झालंय माझ्या तुमचा आणि कोणाचा? सगळ्यांच्या ग्रुपचा तिच्याशी माझा झालेला. सोबत होतं. कोणामुळे झाला होता? ऍक्च्युली मी आणि सीमा दोघी जणी मार्केटला गेलेलो, शॉपिंगला भेटलेलो. तर सीमाच्या मोबाईलमध्ये मी ह्या लोकांचे चॅट्स बघितले. एक नवीन ग्रुप यांनी क्रिएट केलेला. मला कोणी थांबा, हे फार डेंजर आहे. हा सगळ्यांनी सोडून क्रिएट केलेला मॉडेल 2 म्हणून ह्यांनी ग्रुपचं नाव टाकलेलं आणि ह्या सगळ्या जणी त्याच्यामध्ये फक्त मला एकटीला बाजूला काढलं. म्हणूनच केला होता. आणि सर विचार करा मला कसं वाटलं असेल. तर मग मी 10 days यांच्याशी बोललीच नाही. तर ह्यांनी नंतर मग ते सगळं माझ्या मिस्टरांना बोलवून माझ्याशी बोलायला लावलं. आणि 11 सप्टेंबरला ह्यांनी मला मोठा सरप्राईज दिला. त्या दिवशी माझा बर्थडे असतो. त्या दिवशी ह्यांनी मला एवढा बिग सरप्राईज दिला. केक आणला, बलून्स आणले आणि एवढे आले. तो माझ्यासाठी खूप दिवस खरं तर लगेच तो विसरला. विसरली. केक आणि बलून वरती. पाणी आलं सर. अरे डोळ्यात पाणी पण ह्यांनी तुम्हाला ग्रुप मधून काढून टाकलेले एका नाही, नाही, केक सर. वर विसरला. असं नव्हतं. ऍक्च्युली ग्रुप क्रिएट केला. त्याचं रिझन काय होतं, 20 डेजने हिचा वाढदिवस होता. आम्ही लोकांनी ग्रुप क्रिएट केला की हिला सरप्राईज द्यायचं. मग तिला त्या ग्रुपमध्ये घेऊ शकत नव्हतं म्हणून आम्ही तिला ऍडच नाही पण मग केलं. तुम्हाला कोणाच्या मोबाईल मध्ये दिसला? हिच्या बरोबर त्यांनी मुद्दाम दाखवला. दिसला नाही. बघ या ग्रुप मध्ये तू नाहीयेस. का असं केलं हो तुम्ही? तेव्हा मी यांच्याशी बोलायची. मग माझं पण बरोबर आहे ना तुमचं सर. 100% बरोबर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.